जाऊयात जुन्नरला. शिरोली बुद्रुक इथे बिबट्यानं 10 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. गणेश बोराडे असं हल्ला झालेल्या मुलाचं नाव. वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं गणेशवर झडप घातली. वडिलांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यानं बिबट्या पसार झाला. जखमी गणेशवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. आम्ही है ना गावातून सोसायटीकडे जात होतो आणि मोटरसायकल होतो. पप्पा गाडी चालत होते. मागून काहीतरी हळूहळू आवाज आला. मी मागं बघितलं तो वाघ होता. मोठ्याने आरडलो वाघ. त्याने माझ्या पायाला जरा नखीवर काढली. तिथं एक घर होतं जवळ. आम्ही तिथे गेलो. लांब रस्त्याने 10 फूट सुद्धा नाही, लाईटी आहेत वरून. हा झडप म्हणजे आम्ही पुढे निघून आलो. जवळजवळ 15-20 फुटांनी मागून पळत आलो मोटरसायकल. आणि साईडला दुधाची किटली होती म्हणून ती किटलीमुळं त्याचा पाय पकडला गेला आणि किटलीवर त्याचा तोंड आपटला आणि तो पंचायतीने मारलेला बिबट्या पळून गेला. आता सद्यस्थितीमध्ये आपण दवाखान्यात आणलेला आहे. डॉक्टर उपचार करतायत. त्यांना काही जे औषध उपचारांची गरज आहे किंवा सिरम वगैरे काय आहे ते देत आहेत डॉक्टर. आणि ह्याच्यापूर्वी पण तिथे घटना घडल्या होत्या त्याच गावामध्ये, त्याच लोकेशनला. तर आपण जवळजवळ 4 पिंजरे आता तिथे ॲक्टिव्ह आहेत. उद्या आपण त्या पिंजऱ्यांचं लोकेशन चेंज करून अजून एखादा पिंजरा वाढवून आपण जरा थोडंसं बिबट म्हणजे लवकरात लवकर जेर बंद होईल याबाबत उपाययोजना करायचं नियोजन आहे उद्या.